श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा कसा असेल. हा काळ काही महत्त्वाच्या घडामोडी घडवून आणणारा ठरेल. जीवनाच्या विविध क्षेत्रात बदल जाणवतील. काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा पाहिली जाईल. ग्रहांची चाल तुमच्यासाठी कितपत अनुकूल आहे. करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधावर त्याचा कसा परिणाम होईल हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मपरीक्षण, विचारमंथन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरणार आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची पातळी वाढलेली जाणवेल, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. काही जुन्या गोष्टी, अपूर्ण राहिलेली कामे किंवा प्रलंबित प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. अशा वेळी घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घ्यावा लागेल. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला अतिरिक्त ऊर्जा आणि उत्साह मिळेल. ही ऊर्जा योग्य मार्गाने वापरल्यास मोठे यश मिळू शकते. मात्र उतावळेपणा किंवा रागावर नियंत्रण न ठेवल्यास गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि ठाम निर्णय क्षमता यांच्या जोरावर तुम्ही अडचणींवर मात करू शकाल. आरोग्य. या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही मोठा आजार दिसून येणार नसला तरी अपचन, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. कामाचा ताण आणि सततचे विचार यामुळे झोपेची कमतरता भासण्याची शक्यता आहे. वेळीच विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक ठरेल. योग, ध्यान, प्राणायाम किंवा सकाळची चाल यामुळे तुमच्या आरोग्यात सकारात्मक बदल जाणवेल. आठवड्याच्या मध्यावर थोडा थकवा जाणवला तरी आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल आणि उत्साह वाढलेला दिसून येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण आठवड्याच्या सुरुवातीला थोडे तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यामुळे चिंता वाटू शकते. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी संवाद करताना गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे शब्द जपून वापरणे गरजेचे आहे. आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती हळूहळू सुधारू लागेल. घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा, नामस्मरण किंवा एखादा सांस्कृतिक उपक्रम होण्याची शक्यता आहे. अशा गोष्टींमुळे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक होईल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक घट्ट होतील आणि मनःशांती लाभेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत, संयम आणि सातत्याचा आहे. अभ्यासात एकाग्रता कमी होण्याची शक्यता असल्यामुळे वेळापत्रक बनवून अभ्यास करणे आवश्यक ठरेल. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुने विषय पुन्हा एकदा नीट समजून घ्यावेत. गुरुजनांचा किंवा मार्गदर्शकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसून येतील. परदेशी शिक्षण, नवीन कोर्स किंवा स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट तुमच्याकडे सोपवले जाऊ शकतात. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन भागीदारी किंवा करार करताना सावधगिरी बाळगावी. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट वाचन आणि तपासणी करा. बेरोजगार व्यक्तींना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. संयम, दूरदृष्टी आणि योग्य निर्णय घेतल्यास करिअरमध्ये निश्चित प्रगती होईल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती एकूण समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून हळूहळू लाभ मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवास, घरगुती गरजा किंवा तैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च होऊ शकतात. शेअर बाजार किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारात घाईघाईने निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात धनलाभाचे योग अधिक बळकट होतील. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेमात असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आनंददायी आणि उत्साहवर्धक ठरेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि पूर्वीचे गैरसमज दूर होतील. नात्यातील संवाद वाढेल आणि भावनिक जवळीक अधिक दृढ होईल. सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र घाई न करता नात्याला वेळ द्यावा. विवाहित लोकांच्या आयुष्यात किरकोळ मतभेद होऊ शकतात, पण संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास ते लवकरच मिटतील. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. एकूणच कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ, सकारात्मक आणि फलदायी ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील. तसेच नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. मेहनत, आत्मविश्वास आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही अपेक्षित यश साध्य करू शकाल. भावनिक स्थैर्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण छोट्या गोष्टी मनाला अस्वस्थ करू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि स्थैर्य घेऊन येईल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत दिसून येतील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढू शकतात, तर व्यवसायात नवीन संधी समोर येतील. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागेल, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी अडचण नसली तरी थकवा आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. एकूणच श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा यश, समाधान आणि स्थैर्य देणारा ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.